सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघापैकी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ अतिशय गाजलेला मतदारसंघ आहे। या विधानसभा मतदारसंघाने महाराष्ट्र राज्याला मुख्यमंत्री दिले आहेत। 10 वर्षांपासून दक्षिण सोलापूर मतदारसंघ हा भाजपकडे आहे। विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्या विरोधातील जनतेचा रोष, चिमणी प्रकरण अशी अनेक कारण समोर पाहता हा गड शाबूत ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टी भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहे। सोलापूर शहर, उत्तर शहर, मध्य आणि दक्षिण सोलापूर या 3 मतदारसंघात भारतीय जनता पार्टी तगडे उमेदवार देत महाविकास आघाडी समोर कडवे आव्हान उभे करणार आहे। 3 विधानसभा मतदारसंघावर पकड मजबूत करत आगामी महानगरपालिका निवडणुका जिंकून सोलापूर महानगरपालिकेवर भाजप एक आती सत्ता आणण्याच्या तयारीत आहे। लोकसभा निवडणुकीत झालेला पराभवाचा वचपा काढण्यासाठी भारतीय जनता पार्टी 3 विधानसभा मतदारसंघात मास्टर स्ट्रोक खेळण्याची तयारी करत आहे। दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भागातील 56 गाव आणि सोलापूर शहरातील काही प्रभाग आहेत। 3 ते 3.25 लाख मतदारसंख्या असलेल्या विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत होणार आहे। दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात लिंगायत समाज, धनगर समाज आणि कन्नड भाषिक असे हे निर्णायक मतदार आहेत। भाजपकडून सुभाष देशमुख हे 2014 पासून दक्षिण सोलापूरचे आमदार आहेत। भारतीय जनता पार्टी दक्षिण सोलापूर मतदारसंघात भाकरी फिरवणार की काय असं चित्र निर्माण झालं आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघात भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा पराभव झाला। सोलापूर लोकसभा मतदारसंघ तसा भाजपचा भालेकिल्ला आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पराभव ही बाब भाजपने अधिक गांभीर्याने घेतली आहे। सोलापूर शहरातील 3 विधानसभा मतदारसंघापैकी 2 विधानसभा मतदारसंघात विजयकुमार देशमुख हे उत्तरमधून तर दक्षिण सोलापूर येथे सुभाष देशमुख यांच्या रूपाने भाजपचे आमदार आहेत। 2019ला भाजपकडून सोलापूर लोकसभेचे उमेदवार जय सिद्धेश्वर महास्वामी होते। उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघात 2019च्या 70,000 मतांच्या आघाडीच्या तुलनेत मात्र 30,000 मतांची आघाडी 2024च्या निवडणुकीत भाजपाला मिळाली आहे। दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात मात्र भाजपची पिछेहाट झाली आहे। 2019 मध्ये भाजपचे खासदार जय सिद्धेश्वर महाराज यांना दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून 40,000 मतांचे लीड होते। 2024च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे यांनी 11,000 मतांची आघाडी घेतली। भाजपचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख हे पूर्णतः डेंजर झोन मध्ये असल्याचे बोलले जात आहे। दक्षिण सोलापूर हे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवरील मतदारसंघ आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघात लिंगायत समाज मोठ्या संख्येने आहे आणि लिंगायत समाजाची मते निर्णायक मानली जातात। सोलापूर शहर, उत्तर, अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर मतदारसंघात लिंगायत समाजाचे प्राबल्य आहे। दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व अनेक मातब्बर नेत्यांनी केले आहे। सोलापूर जिल्हा आणि त्यात दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाने महाराष्ट्र राज्याला सुशील कुमार शिंदेच्या रूपात मुख्यमंत्री दिले आहे। दक्षिण सोलापूर मतदारसंघावर ज्या पक्षाची पकड मजबूत असते त्याची राज्यात चर्चा होत असते असं सोलापुरात बोलले जाते। सुशील कुमार शिंदे हे मुख्यमंत्री पदावर असताना 2004 साली विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या। सोलापुरातील सुशील कुमार शिंदे यांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून पाटील घराणे सोलापुरात सर्वश्रुत आहे। दक्षिण सोलापूर मतदारसंघातून मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या विरुद्ध अवघ्या विशीतील असलेला तरुण उदयशंकर पाटील यांनी दंड थोपटल्याने ती निवडणूक अत्यंत गाजली होती। शिंदेचे विरोधक असलेल्या पाटील घराण्यातील उदयशंकर पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून जोरदार लढत देत शिंदेंना पूर्णतः नाकीन नऊ आणले होते। या रंजक निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले होते। वयाच्या विशीत असलेला एक तरुण थेट मुख्यमंत्र्यांना भेटतो आणि दुसऱ्या क्रमांकाची मते घेतो। 2004 साली उदयशंकर पाटील यांनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला हादरवून टाकलं होतं। 2004 साली विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या काही आठवड्यातच सुशील कुमार शिंदेची आंध्र प्रदेश राज्याच्या राज्यपालपदी वर्णी लागली होती। घटनात्मक पदावर शिंदेची वर्णी लागल्याने सुशील कुमार शिंदेंनी विधानसभेच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता। त्यानंतर 2 महिन्यातच दक्षिण सोलापूर मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत उदयशंकर पाटील यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ पुन्हा विजय मिळवत आमदारकी आपल्या घराण्यात खेचून आणली। सोलापूर लोकसभा मतदारसंघात 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीत दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाने 11,000 मतांची आघाडी घेतली आहे। ही बाब भाजपला चिंतेची वाटत आहे। लोकसभा निवडणुकी अगोदर शिवसेनेत असलेले दिलीप माने यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करत इथून विधानसभेची मोर्चे मागणीला सुरुवात केली आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वी श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीवर झालेली कारवाई हा मुद्दा लोकसभेच्या निवडणुकीत गाजला। चिमणी पाडल्याने लिंगायत समाज नाराज झाला आणि भाजप विरोधात लाट निर्माण झाली होती। लोकसभेच्या निकालासारखे त्या विधानसभा निवडणुकीमध्ये नुकसान होऊ नये आणि सोलापूर जिल्ह्यावरील पकड भाजपाला कायम राखायची आहे। त्यामुळे भाजप आपला उमेदवार बदलणार का आणि तिथे कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे।
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपच्या चिंतन बैठक पार पडल्या. दिल्लीत नुकत्याच झालेल्या एका बैठकीत असं ठरल्याची चर्चा आहे की देशातील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गुजरात पॅटर्न राबविण्यात आला, जेणेकरून नवीन नेतृत्वास संधी मिळेल आणि विधानसभा निवडणुकीसाठी युवा वर्गाला झुकतं माप दिले जावं, असं पक्षाचं स्पष्ट धोरण दिसून येत आहे. यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असलेले तथा भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य उदय शंकर पाटील यांचे दक्षिण सोलापूरकरता नाव आतापासूनच चर्चेत आहे. कन्नड भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या उमेदवाराची चाचपणी भाजपने सुरू केली आहे. या मतदारसंघात भूमिपुत्र असलेले पाटील हे साम दाम दंड भेद अशा आघाडीवर टक्कर देऊ शकणार आणि प्रखर हिंदुत्ववादी चेहऱ्याचा उमेदवार म्हणून उदय शंकर पाटील यांच्याकडे पाहिलं जात आहे.